नमस्कार, कसे बरे ना? चांगलेच असतील। गणपतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। हे बघा, आज आपल्याला बनवायची आहे एक कांद्याच्या पातची मसाली भाजी। ही एवढी कांद्याची पात मी कापून घेतली आहे आणि याच्यासाठी हे जिरं, लसूण आणि हिरवी मिरची हे इथलं वाटण घेतलंय आणि रात्री म्हणजे सकाळी 6 वाजता ही वाटीभर एवढी वाटीभर हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती आणि तेवढी 1.5 वाटी हे तुरीची डाळीचं हे बारीक कणोर निघतो ना डाळ भरडताना, तर तो कणोर हा भिजू घातलाय। हे बघा, हे सकाळी 6 वाजता म्हणजे आता 5 तास झाले याला भिजून आणि हे स्वच्छ धुवून घेतले। हे बघा, असं धुवायचं की हे असं नितळ पाणी निघायला पाहिजे इतकं हे धुवून काढायचं, कारण हे तर घरचं आहे पण हे दुकानावरचं आहे ना, याला दुकानावर पावडर लावलेली असते, म्हणून हे स्वच्छ करून आणि धुवायला ठेवायचं आणि भिजल्यावर बी एक पाण्याने धुवून घ्यायचं। हे चांगलं स्वच्छ करूनच घ्यायचं। तर याची नवीन रेसिपी, ही रेसिपी आहे माझ्या सासूबाईची। आता म्हटलं काय बनवा, तर सासूबाईची रेसिपी बनवा। सासूबाई तर गेल्या देवा घरी, पण मग त्यांच्या आठवणी आहे काही, म्हणून हे सासूबाईची रेसिपी मी बनवते आज। तर हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये, ही डाळ हरभऱ्याची आणि हे तुरीच्या डाळीचा कणोर हे वाटून घ्यायचं आहे, हे पण वाटून घ्यायचं आहे। आणि मसाल्यासाठी मी हे बघा, हा कांदा भाजून घेतला आहे आणि हे खोबरं भाजून घेतलं, हा अद्रकचा तुकडा, हा लसूण आणि हा कोथिंबीर, हे मसाल्यासाठी नंतर हे वाटून झाल्यावर ते वाटू आपण। तर मग आता हे आपण या चाळणीमध्ये गाळून घेऊ, म्हणजे पाणी निथरून जाईल। आता मी हे वाटेपर्यंत याचं पाणी निथरून जाईल, तर आपण हे वाटण करून घेऊ, मग मी तुम्हाला सांगते परत। हे बघा, या हरभऱ्याच्या डाळीचं वाटण आहे हे, आणि हे तुरीच्या डाळीचं वाटण आहे, हे मी मिक्सरमधून काढून घेतलं। आणि हे लसूण आणि हिरवी मिरची हे पण मिक्सरमधून काढून घेतलं। लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे आता कांद्याच्या पातमध्ये टाकून देऊ। आणि हे पण या कांद्याच्या पातमध्ये टाकून देऊ। हे बघा, हे सगळं एकजीव करून घेऊ। याच्यामध्ये हळद टाकू थोडी, हे बघा, हे थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकले चवीनुसार, हे मीठ टाकून घेऊ। हे बघा, हे मीठ टाकलं, हळद टाकली। आता आपण काय करू, आणि त्याच्यामध्ये हे रिंग टाकली आणि हे पाणी उकळायला ठेवून दोन्हीच्या, आणि याचा एकजीव करून घेऊ। मीठ टाकलं, हळद टाकली, जिरं टाकलं, याचा एकजीव करून घेऊ। हे खूप छान रेसिपी आहे आणि मस्त कांद्याच्या पातची मसाली भाजी, आणि खूपच छान आहे। मला एकदम आठवण आली कांद्याची पात पाहून की या कांद्याच्या पातची काय रेसिपी करवा। मग सासूबाईची आठवण आली की सासूबाईने एक 2 वेळा अशी भाजी केली होती, अगोदर मला सांगितली होती माझ्या सासूबाईने, असं कर तसं कर, मग मी तशी केली होती। तर हे मीठ, हळद हे सगळीकडे लागलं पाहिजे, असं आपण एकजीव करून घेऊ याचा।
मस्त होते हे मसाले भाजी, खूपच छान. याच्यामध्ये आपण थोडा ओवा टाकू. बघा, हा एवढा ओवा घेतला, हा असा हातावर पुश करून घ्यायचा आणि हा असा सगळीकडे टाकायचा आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. या चायनीला पण तेल लावून घे. हाताने असं तेल चोपडून घे. तोपर्यंत पाण्याला उकळी येते. आपल्या वाफाने घ्यायला सुरुवात झाली आहे. आता पाण्याला उकळी येईल. काय हे जर तुमचं पातळ झालं ना, याला ऑप्शन आहे. हे जर पातळ झालं समजा, याचे असे आले नाही गोळे करता आपल्याला, तर याच्यामध्ये 1-2 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं. 1-2 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि मग हे असे गोळे करायचे छोटे छोटे छान. असे गोळे करायचे. असे लहान लहान छान गोळे करायचे. हे बघा, या अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेतले आणि आता आपण हे पाण्याने उकळी आली आहे. आपण आता याच्यात ठेवून देऊ. वरून आपण झाकण लावून देऊ. हे बघा, हे झाकण नाही ठेवलं वरून आणि हे 10 मिनिटं उकळू देऊ. तोपर्यंत आपण काय करू, हे बघा, हा मसाला काढून ठेवला आहे मसाल्याचा. हे खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. हे बघा, आता ही कढई ठेवली, हे इकडे ठेवले आहे ते वाफवायला आणि या कढईमध्ये टाकलं तेल. हे बघा, 2 चमचे तेल टाकलं मी आणि हे वाटण करून घेतलं आहे. खोबरं आणि लसूण, खोबरं, कोथिंबीर, अद्रक हे वाटण करून घेतलं आहे आणि हा घरचा मसाला आहे आणि हा हिच्यात धने, जिरे, पूड सगळं आहे आणि सगळं टाकलेलं आहे. आता आपण हे तेल गरम होईल. हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकू आणि हे वाटलेलं हे पण टाकून घेऊ. हा मसाला जळणार नाही म्हणून थोडं पाणी टाकून घेऊ. याच्यात आपण हळद टाकू. त्यात हळद टाकली, हे बघा, आणि हा मसाला छान झालेला आहे. आजूबाजूने तेल पण सुटलंय. छान होऊ द्यायचा मसाला छान झालेला आहे.
आता आपण याच्यात हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेऊ. छान उकळलेलं आहे. मस्त मिक्सर धुवून पाणी टाकलं होतं. आपल्याला आता याच्यात जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं गरम पाणी टाकायचं. हे बघा मी गरम पाणी केलेलं आहे. आता हे गरम पाणी आपण याच्यात टाकू. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला जर हा रस्सा घट्ट पाहिजे असेल ना, हे टाकल्यावर तर हा रस्सा घट्ट होतोच. पण याच्यापेक्षा बी सावट्या जणांची भाजी असली तर याच्यामध्ये 1-2 टमाटा भाजून घ्यायचा आणि ते मसाल्यासोबत वाटून घ्यायचं. आणि मग भाजी घट्ट होईल तुमची. हे बघा, जास्त सावट्या जणांची भाजी असली, 5-6, 7-8 जणांची, आणि हे जर आपल्याला हा रस्सा घट्ट पाहिजे असला तर मग आता हे छान उकडलेलं आहे आणि हे पण छान झालेलं आहे. हे बघा, हे बघा किती छान झालेलं आहे. आता आपण काय करू, हे गॅसचं कमी करून दिलंय मी. आता हे एक एक उचलून आपण याच्यात टाकून घेऊ. हे छान शिजलंय आणि हे असं बी कधी खाल्लं ना, हे खूप चवदार लागते आणि हे खूप छान लागते. याच्यामध्ये टाकून दे. हे बघा, अशी 5-6 जणांची भाजी अगदी छान होते कांद्याच्या पातमध्ये आणि मस्त होते. हे बघा, आता आपण हे सगळे टाकून देऊ त्याच्यात. आणि याला 10 मिनिटं मस्त उकळू देऊ झाकण ठेवून छोट्या गॅसवर. हे बघा किती छान भाजी झालेली आहे. अजून ती शिजायची राहिली आहे. 10 मिनिटं याला छान शिजू देऊ कमी गॅसवर. मस्त उकळू देऊ. आणि हे इकडे पहा, पाणी हे जसंच्या तसं ठेवलेलं आहे मी. याच्यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ. हे बघा, अर्धा ग्लास पाणी टाकते मी याच्यातून. आणि हे जे उरलेलं आहे ना, हे उरलेलं आहे ना, याचे आपण फुनके करून घेऊ. हे मस्त छान लागतात फुनके पण. असे छोटे छोटे फुनके करायचे. हे जरा जास्त झालं होतं त्या भाजीच्या मानानं, म्हणून मी हे उरवून ठेवलं. ते भाजीमध्ये जास्त झालं असतं आणि चायनीत पण मावलं नसतं, म्हणून मी हे असं केलं. जेवणासोबत छान मस्त. एका प्रकाराचे 2 प्रकार होता, पण खटल्यावाल्याचं नाही होणार. मला 2-3 जणांचीच भाजी करायची असते, म्हणून हे उरलं आहे. हे बघा, हे मस्त 6-7 फुलके झालेले आहे. आता हे आपण याच्यावर ठेवू
आणि हे पण हे जास्त झालं होतं, याच्यामध्ये जास्त झालं असतं म्हणून मी हे फुनके केले आणि हे पण 10 मिनिटं उकळू देऊ. आणि हे भाजी पहा किती छान झालेली आहे, मस्त उकळलेली आहे, 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण भाजी काढून घेऊ कटोऱ्यामध्ये. हे बघा, ही भाजी छान झालेली आहे, मस्त झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू. हा गॅस बंद केला आणि वरून अशी कोथिंबीर पेरू. हे बघा, मटण मसाले म्हणते मांगेर आहे अशी भाजी झालेली आहे. हे बघा, हे बघा, ही भाजी माशांच्या भाजीला म्हणते मागेर आहे अशी भाजी झालेली, खूपच छान झालेली आहे आणि चवदार झालेली आहे. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल, कांद्याच्या पातची मसाली भाजी जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.